तर आज आपण पाहणार आहोत असिस्टंट पूर्व परीक्षा 2014. असिस्टंट पूर्व परीक्षा 2014 पॉलिटी राज्यशास्त्र या विषयाचे आपण डिटेल अनालिसिस करणार आहेत. 2014 हा पार्ट 1 असेल. तर बघा क्वेश्चन बघा पुढील. पण स्टॅटिक पोर्शनवर जास्त ट्रेस देत आहे कारण स्टॅटिक क्वेश्चन रिपीट होतात ते आपण पाहणार आहे. बघा, राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आले आहेत? आता गेल्या वेळेच्या PSI ST आणि STI 2013 मध्ये संविधान सभेवर भरपूर क्वेश्चन रिपीट झालेले आहेत आणि संविधान सभेतील महिला यावरही अगोदर क्वेश्चन आले होते. ते आपण डिटेल अनालिसिस केले आहे आणि या लेक्चर मध्ये आपण अनालिसिस करणार आहोत. तर बघा, राजकुमार अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? बिहार, दुसरा ऑप्शन केंद्रीय प्रांत, तिसरा बॉम्बे, 4 पंजाब. तर याचे योग्य उत्तर आहे केंद्रीय प्रांत. तर बघा, राजकुमारी अमृत कौर त्या स्वतंत्र भारतातील पहिल्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री होत्या. कॅबिनेट मंत्री होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. 1950 मध्ये त्यांची जागतिक आरोग्य सभेवर अध्यक्ष म्हणून निवड. या सभेवर निवड झालेल्या त्या प्रथम महिला व प्रथम आशियन व्यक्ती होत्या. कोण? राजकुमारी अमृत कौर पहिल्या कॅबिनेट मंत्री होत्या. त्यांच्याकडे आरोग्य मंत्री होत्या स्वतंत्र भारतात. संविधान सभेतील काही महत्वाच्या महिला बघा. निवडून आलेले प्रांत: विजयलक्ष्मी पंडित संयुक्त प्रांत, सुचिता कृपलानी संयुक्त प्रांत, सरोजिनी नायडू बिहार, दुर्गाबाई देशमुख मद्रास. तर हे महत्वाचं लक्षात ठेवा. आता आपण काही थोडक्यात डिटेल्स बघूया. जी महिला आहेत त्यांच्याबद्दल काही थोडक्यात डिटेल्स बघूया. तर बघा, विजयलक्ष्मी पंडित यावर अगोदर MPSC ने 2-3 क्वेश्चन विचारले आहेत. विजयलक्ष्मी पंडित यांचं खरं नाव होतं स्वरूप कुमारी. त्या जवाहरलाल नेहरू यांच्या सिस्टर होत्या. त्यांना काय झालं, इम्प्रिजमेंट फॉर पार्टिसिपेशन क्विट इंडिया मुवमेंट मध्ये 1942 ला त्यांनी पार्टिसिपेट केल्यामुळे त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. तर ते जेल कुठं होतं बघा, तर अलाहाबाद जवळ, म्हणजे अलाहाबाद येथील नैनी सेंट्रल जेल, अलाहाबाद UP, अलाहाबाद येथील नैनी सेंट्रल जेलमध्ये त्यांना टाकण्यात आलं होतं. कोणाला? विजयलक्ष्मी पंडितला. आणि विजयलक्ष्मी पंडित यांनी जेलमध्ये असताना प्रिझन डेज हे बुक लिहिलं होतं, लक्षात ठेवा. विजयलक्ष्मी पंडित यांच्याबद्दल अजून काय माहिती असेल तर बघा, त्या 8th प्रेसिडेंट बनल्या होत्या. कोणाच्या? युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या 8th प्रेसिडेंट बनल्या युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला गव्हर्नर होत्या. कोणाच्या? महाराष्ट्राच्या. फर्स्ट फिमेल गव्हर्नर कोणाच्या? महाराष्ट्राच्या. आणि जनरली त्या 6व्या गव्हर्नर होत्या महाराष्ट्राच्या. हे आपण विजयलक्ष्मी पंडित यांच्याबद्दल डिटेल्स माहिती घेतलेली आहे. तसेच आपण आता बघा, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित बघितला, पण सरोजिनी नायडू यांच्याबद्दल काय डिटेल बघूया. त्यांच्यावरही भरपूर क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. सरोजिनी नायडू या फर्स्ट फिमेल इंडियन गव्हर्नर होत्या. 1947 ला फर्स्ट फिमेल गव्हर्नर ऑफ UP, त्यावेळेस युनायटेड प्रोव्हिन्स UP होतं 1947 ला. त्या पहिल्या फिमेल इंडियन गव्हर्नर आहेत. नाइटिंगेल ऑफ इंडियाची कोकिळा असं MK गांधी यांनी त्यांना म्हटलेलं आहे. त्यांचे फर्स्ट गुरु, सरोजिनी नायडू यांचे फर्स्ट गुरु गोपाळकृष्ण गोखले होते. लक्षात ठेवा, गोपाळकृष्ण गोखले हे सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी त्यांनी स्थापन केली ती. कोणी? गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी. आता रानडे गोखले गांधी, रानडेचे शिष्य गोखलेचे शिष्य गांधी, गांधीजीचे वैचारिक शिष्य म्हटलं तर जवाहरलाल नेहरू म्हटलं तरी चालते, बरोबर आहे. तर रानडे गोखले गांधी आणि जवाहरलाल नेहरू. जसं ग्रीक जगतामध्ये सॉक्रेटिसचे शिष्य कोण होतं? प्लॅटो होते. तसं बघा, रानडे गोखले गांधी आणि गांधीजीचे शिष्य जवाहरलाल नेहरू. तसेच ग्रीक जगतामध्ये गुरु शिष्य परंपरा अशी आहे,
सॉक्रेटिसचे शिष्य प्लॅटो, प्लॅटोचे शिष्य अरिस्टॉटल आणि अरिस्टॉटलचे शिष्य अलेक्झांडर, अलेक्झांडर द ग्रेट हे होते गुरु शिष्य. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. हे ऑप्शनलसाठी महत्वाचं आहे, पॉलिटिकल सायन्ससाठी. ते डिटेल अनालिसिस, ते पॉलिटिकल थिंकर वगैरे आहेत, ते डिटेल अभ्यासायचे आहेत. पण आपल्यासाठी रानडे, त्यांचे शिष्य गोखले, गोखलेचे शिष्य गांधी, गांधींचे शिष्य जवाहरलाल नेहरू हे लक्षात ठेवा. तर बघा आता आपण बघितलं आता बघा सरोजिनी नायडू यांच्याबद्दल आपण डिटेल बघत आहेत. तर 1917ला कलकत्ताच्या इंडियन नॅशनल काँग्रेसचे फर्स्ट वुमन प्रेसिडेंट कोण होतं? ॲनी बेझंट होती, पहिली महिला प्रेसिडेंट. तर 1917ची कलकत्ता सेशनला ॲनी बेझंट होत्या. होम रूल लीग वगैरे आपल्याला माहित आहे. ॲनी बेझंट होते, लक्षात ठेवा. पण 1925च्या सेशनमध्ये जे कानपूरला झालं होतं त्याचे प्रेसिडेंट, फर्स्ट इंडियन वुमन प्रेसिडेंट, पहिली भारतीय महिला अध्यक्ष ह्या सरोजिनी नायडू होते, लक्षात ठेवा. फर्स्ट गव्हर्नर ऑफ यूपी 1947ला सरोजिनी नायडू झाल्या. त्यानंतर त्यांची काही महत्वाची बुक, द गोल्डन थ्रीशोल्ड, द बर्ड्स ऑफ टाइम, सॉंग्स ऑफ लाईफ अँड डेथ अँड स्प्रिंग हे महत्वाचे बुक आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगायचं बघा. त्यांनी मोहम्मद जिन्ना यांच्यावर एक पुस्तक लिहिलं होतं, अन अँबॅसेडर ऑफ युनिटी. मोहम्मद जिन्ना त्यांनी एकतेचा डिप्लोमॅट, एकतेचा अँबॅसेडर असं त्यांनी म्हटलं होतं. कोणी म्हटलं होतं? तर सरोजिनी नायडू यांनी म्हटलं होतं. विलेज सॉन्ग इन द बाजार ऑफ हैदराबाद, अ लव सॉन्ग फ्रॉम नॉर्थ, माय डेड ड्रीम इन द फॉरेस्ट, असे त्यांची महत्वाची बुक्स आहेत, लक्षात ठेवा. त्यांना केसर हे हिंद हा ब्रिटिशांनी किताब दिला होता. कैसर हे हिंद त्यांना किताब दिला होता ब्रिटिशांनी. कशासाठी? तर प्लेगची साथ आली होती तेव्हा त्यांच्या कार्याचे गौरव करण्यासाठी ब्रिटिशांनी प्लेग इपिडेमिक मध्ये त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना गौरव करण्यासाठी केसर हे हिंद किताब दिला होता. तर बघा इंडियन फॅन्टसी, द रॉयल टॉम ऑफ गोलकोंडा, द स्नेक चार्मर हे असे त्यांचे बुक्स आहेत. आता बघा साल्ट सत्याग्रह चालू झाला 1930ला. साल्ट सत्याग्रह चालू झाला 1930ला. आपण त्याला म्हणतो सिव्हिल डिसऑबिडियन्स मुवमेंट. त्यावेळेस त्यांनी म्हणजे गांधीजींना परसुएट केलं की गांधीजींना म्हटलं की वुमनला यामध्ये भाग घेऊ द्या ह्या प्रोटेस्टमध्ये, आणि गांधीजींनी त्याप्रमाणे वुमनला प्रोटेस्टमध्ये भाग घेण्यात परवानगी दिली. CDM मध्ये, साल्ट मार्चमध्ये किंवा दांडी मार्चमध्ये. आणि त्यांनी स्वतः धारासणा सत्याग्रह लीड केला होता सरोजिनी नायडू यांनी. सरोजिनी नायडू, इमाम साहेब आणि मनीलाल यांनी धारासणा सत्याग्रह लीड केला होता, लक्षात ठेवा. कारण त्यावेळेस गांधीजी अरेस्ट झाले होते आणि जवाहरलाल नेहरू त्या धारासणा सत्याग्रहामध्ये नव्हते. धारासणा हे गुजरातमधील प्लेस आहे. तर आपण हे सरोजिनी नायडू यांच्याबद्दल थोडक्यात डिटेल्स पाहिले आहेत. त्याचं बघा आपण अजून एक महिला बघूया, सुचिता कृपलानी. महत्वाच्या आहेत संविधान सभेतील फर्स्ट वुमन CM ऑफ UP. तर बघा आपण बघितलं सरोजिनी नायडू या UPच्या पहिल्या गव्हर्नर होत्या. तसेच फर्स्ट वुमन CM, चीफ मिनिस्टर ऑफ एनी स्टेट असेल तर त्या UPच्या असणाऱ्या सुचिता कृपलानी होत्या. 1963 ते 67 दरम्यान त्या UPच्या CM होत्या. फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर सुचिता कृपलानी, लक्षात ठेवा. त्यांनी फाउंडेशन ऑफ वुमन विंग्स ऑफ काँग्रेस, वुमन विंग्स तयार करण्यात आली काँग्रेसमध्ये त्यांनी 1940ला. ते मेंबर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, संविधान सभेच्या सदस्य होत्या. 1946 मध्ये आल्या, संयुक्त प्रांतातून निवडून आल्या होत्या. त्यांनी बघा वंदे मातरम वंदे मातरम म्हटले आहे कधी? 14 ऑगस्ट 1947ला ओपनिंग सेशन ऑफ पार्लिमेंट. त्यावेळेच्या पार्लिमेंटच्या 14 ऑगस्ट 1947ला ओपनिंग सेशनला वंदे मातरम म्हटलंय कोणी? सुचिता कृपलानी यांनी. तसेच बघा त्यांनी न्यू पार्टी स्थापन केली. त्यांनी आणि त्यांचे मिस्टर JB कृपलानी, JB कृपलानी बघा JB कृपलानी आणि सुचिता कृपलानी यांनी किसान मजदूर प्रजा पार्टी स्थापन करण्यात आली, लक्षात ठेवा. सुचिता कृपलानी यांची ऑटोबायोग्राफी आहे, त्याचं नावच आहे अन अनफिनिश्ड ऑटोबायोग्राफी, लक्षात ठेवा. अनफिनिश्ड ऑटोबायोग्राफी ही सुचिता कृपलानी यांची ऑटोबायोग्राफी आहे. तर बघा अन अनफिनिश्ड ऑटोबायोग्राफी सुचिता कृपलानी यांची ऑटोबायोग्राफी आहे. JB कृपलानी, लक्षात ठेवा. JB कृपलानी हे फंडामेंटल राईट्स उपसमितीचे अध्यक्ष होते. फंडामेंटल राईटची मेन समिती त्याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. तर बघा
जी फंडामेंटल राईट्स उपसमिती होते त्याचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी होते, त्याचे मेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. तर बघा, जे.बी. कृपलानी हे 1947ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रेसिडेंट होते, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण डिटेल माहिती घेतलेली आहे संविधान सभेतील महिलांची. तर पुढील क्वेश्चन बघा आता, महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती? 1. सरपंचाची उदासीनता. 2. ग्रामपंचायतीची सदस्याची अनिच्छा. 3. लोकांची निरक्षरता. 4. वरील सर्व. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. कारण महाराष्ट्रात बहुतांश खेड्यात ग्रामसभा अयशस्वी का होते त्याचे कारण तर सरपंचाची उदासीनता बरोबर आहे, ग्रामपंचायत सदस्याची अनिच्छा बरोबर आहे, लोकांची निरक्षरता बरोबर आहे. तर बघा, काय डिटेल पाहू आपण. बघा आता, आपल्याला माहित आहे की गांधीजींचं स्वप्न होतं की विलेज ॲज अ रिपब्लिक म्हणून असेल, विलेज एक रिपब्लिक असेल. त्यासाठी ग्रामपंचायत एक गांधीयन DPSP आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये होते. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व होते ते म्हणजे आर्टिकल 40. आर्टिकल 40 काय सांगतो? ग्रामपंचायती राज्य ग्रामपंचायतीची स्थापना करेल, त्यांना सर्व ते अधिकार आणि प्राधिकरण प्रदान करेल जेणेकरून ग्रामपंचायती स्वशासनाचे एकक म्हणून कार्य करेल, असे आर्टिकल 40 होतं. त्यासाठीच आपण 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती पंचायती राज आणि म्युनिसिपालिटी हे 1992ला आणलं. तर बघा, आर्टिकल 243B ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या गावाशी संबंधित मतदार यादीतील नोंदणीकृत व्यक्तीचा समावेश असलेली संख्या होय. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील आर्टिकल 6 व आर्टिकल 7 मध्ये ग्रामसभेची तरतूद आहे. आता बघा, ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कुठली आहेत? ग्रामसभा अधिकारांविषयी लोकमध्ये असलेली अन्नभिन्नता, ग्रामसभा निर्मितीमागे असणारा उद्देश प्रसारित करण्यामध्ये आलेले अपयश, यामुळे ग्रामसभा यशस्वी झालेली नाही, लक्षात ठेवा. आता पुढील क्वेश्चन बघा, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? 1 ऑप्शन राजस्थान महाराष्ट्र, 2 ऑप्शन राजस्थान आणि आंध्र प्रदेश, 3 ऑप्शन राजस्थान आणि कर्नाटक, 4 ऑप्शन राजस्थान आणि मध्य प्रदेश. तर याचे योग्य उत्तर आहे पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? तर राजस्थान आणि आंध्र प्रदेश. आता आपण डिटेल बघूया ही पंचायती राज व्यवस्था, यावर भरपूर क्वेश्चन आलेले आहेत. आपण डिटेल अनालिसिस करूया म्हणजे त्याचा फायदा येणाऱ्या क्वेश्चनला होईल. तर बघा, पंचायती राज रिलेटेड आपण काही गोष्टी डिटेल अनालिसिस करूया. आत्ताच आपण आर्टिकल 40 बघितलं होतं, ते पुन्हा एकदा रिव्हिजन टाईप बघूया. बघा, आर्टिकल 40 काय म्हणतं? ग्रामपंचायतीचे संघटन राज्य ग्रामपंचायतीची स्थापना करेल आणि त्यांना सर्व ते अधिकार आणि प्राधिकरण प्रदान करेल जेणेकरून ग्रामपंचायती स्वशासनाचे एकक म्हणून कार्य करण्यास समर्थ राहतील. तर हे DPSP मध्ये राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वामध्ये आर्टिकल 40 होतं ग्रामपंचायती संबंधित. याला गांधीयन DPSP म्हटलं जाते. गांधीजींचं ड्रीम होतं की विलेज एक रिपब्लिक म्हणून कार्य करेल, खेड्याकडे चला हा त्यांचा संदेश होता. बघा आता, पंचायती राज येण्यासाठी त्याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण सनसनावळ्याच्या साह्याने आपण करूया. हिस्टॉरिकल बघूया. 1952ला लक्षात ठेवा CDP आलं होतं, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, समुदाय विकास कार्यक्रम, याचा प्रारंभ झाला होता. 1957ला बलवंतराय मेहता समिती, लक्षात ठेवा एक महत्वाची कमिटी आहे पंचायती राज सिस्टीम मधली, बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय मेहता समितीनुसार 1959 1 मे 1959 लक्षात ठेवा 1 मे 1960ला राजस्थान राज्याने सर्वप्रथम पंचायती राज पद्धत स्थापन केली. तर 2 ऑक्टोबर 1959 राजस्थानमधील नागौर येथे जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं? पंचायती राज्याचे औपचारिक उद्घाटन केले. तर लक्षात ठेवा 2 ऑक्टोबर 1959 राजस्थानमधील नागौर येथे पंचायती राजचे औपचारिक उद्घाटन झाले. ते पहिले होते लक्षात ठेवा 1959ला. त्यानंतर 11 ऑक्टोबर 1959 आंध्र प्रदेश येथे जवाहरलाल नेहरू यांनी त्रिस्तरीय पंचायती राजचं उद्घाटन केले. लक्षात ठेवा
आंध्र प्रदेशमध्ये. आता बघा, महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार 1 मे 1962 पासून त्रिस्तरीय पंचायती राज सिस्टीम आणण्यात आली. महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीनुसार 3 स्तरीय पंचायती राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे 9वे राज्य होते. लक्षात ठेवा, महाराष्ट्र हे 9वे राज्य होते. त्यानंतर अशोक मेहता कमिटी आली 1977 ला. आता बघा, बलवंतराव मेहता यांनी काय केलं? बलवंतराव मेहता यांनी 3 स्तर सांगितले होते. बलवंतराव मेहता 3 स्तर सांगितले होते. लक्षात ठेवा, आपण थोडक्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असे 3 स्तरीय सांगितलं होतं. हे लक्षात ठेवा बलवंतराव मेहता. पण अशोक मेहता यांनी द्विस्तरीय कमिटी सांगितली होती. 2 स्तर असायला पाहिजे म्हणून सांगितलं होतं. ते आपण बघूया. तर बघा, अशोक मेहता 1977 ची कमिटी होती आणि बलवंतराव मेहता 1957 ची कमिटी. 1957 आणि त्यानंतर 1977. अशोक मेहता कमिटीनुसार कर्नाटकाने पहिली पंचायती राज व्यवस्था स्थापन करण्यात आली. 1983-84 लक्षात ठेवा. 1983-84 या दरम्यान कर्नाटकाने द्विस्तरीय व्यवस्था चालू केली होती. लक्षात ठेवा, कर्नाटकाने. त्यानंतर 1982 ला हनुमंतराव कमिटी आली. 1985 ला V.K. राव समिती आली. 1986 ला बघा, आता एल.एम. सिंघवी कमिटी आली. लक्षात ठेवा, ती पंचायती राज घटनात्मक दर्जा देण्यासाठी एल.एम. सिंघवी यांनी प्रयत्न केले की पंचायती राजला घटनात्मक दर्जा द्या. एल.एम. सिंघवी यांनी म्हटले. बघा, आता 1988 ला पी.के. थुंगान समिती. 1992 ला, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, आता 73वी घटना दुरुस्ती 1992 ला झाली. ती पंचायती राजच्या रिलेटेड आहे. 74वी घटना दुरुस्ती 1992 लाच झाली. ती म्युन्सिपालिटीच्या रिलेटेड आहे. लक्षात ठेवा, पंचायती राज ही 24 एप्रिल पासून अंमलात आली. आता 24 एप्रिल ही तारीख सचिन तेंडुलकर यांचा बर्थडे. तसेच 24 एप्रिल 1973 ला हिस्टॉरिकल जजमेंट आलं होतं केशवानंद भारती केसमध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आली होती. ही 24 एप्रिल 1973 ला. तर बघा, 73वी घटना दुरुस्ती 1992 ला झाली होती. ती 24 एप्रिल 1992 पासून अंमलात आली. 74वी घटना दुरुस्ती 1992 ला झाली. ती 1 जून पासून अंमलात आली. हे लक्षात ठेवा. 73व्या घटना दुरुस्तीने पहिले पंचायती राज, म्हणजे 73व्या घटना दुरुस्तीनंतर पहिलं पंचायती राज व्यवस्था आणली ती मध्य प्रदेशमध्ये 1993 ला आणली होती. लक्षात ठेवा. त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती 1992. या घटना दुरुस्तीने पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मंजूर केले. पंचायती राजला घटनात्मक दर्जा हा एल.एम. सिंघवी यांनी देण्यासाठी त्यांनी रिकमेंडेशन दिले होते. आता बघा, या घटनेद्वारे काय करण्यात आले? 73वी घटना दुरुस्ती. तर 73व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं बघा, आर्टिकल 243A ते 243O ऍड करण्यात आलं. शेड्यूल 11 त्यामध्ये 29 सब्जेक्ट होते. ते पार्ट 9 हे सगळं पंचायती राजच्या रिलेटेड आहे. पार्ट 9 शेड्यूल 11 आर्टिकल 243A ते O 29 सब्जेक्ट हे पंचायती राजच्या रिलेटेड आहे. लक्षात ठेवा. तसेच म्युन्सिपालिटीच्या रिलेटेड काय आहे बघा, आर्टिकल 243P ते 243 ZG. शेड्यूल बघा, 12वा शेड्यूल आहे. 18 सब्जेक्ट आहेत आणि पार्ट 9A आहे. आणि हे सगळं 73वी घटना दुरुस्ती 1992 आणि 74वी घटना दुरुस्ती 1992 ने ऍड करण्यात आले. पंचायती राज आणि म्युन्सिपालिटी रिस्पेक्टिव्हली. हे आपण डिटेल पाहिलेलं आहे. आता पुढील क्वेश्चन बघा. आता खालील विधानाचा विचार करा. ए. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. बी. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उपसरपंच पदास आरक्षण असते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1 ऑप्शन दोन्ही बरोबर, 2 ऑप्शन फक्त ए, 3 ऑप्शन दोन्ही चूक, 4 ऑप्शन फक्त बी. तर बघा, याचे योग्य उत्तर काय बघा, तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, आता बघा याचे योग्य उत्तर आहे 2 फक्त ए. तर बघा, महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, हे बरोबर आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उपसरपंच पदास आरक्षण असते, तर हे चुकीचे आहे. कारण
ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदासाठी आरक्षण नसते, लक्षात ठेवा. आता बघा, एक ग्रामपंचायत आणि सरपंच यांच्याबद्दल काय डिटेल बघूया आपण जरा. इन्फॉर्मेशन आपल्याला पुढील येणाऱ्या क्वेश्चनसाठी उपयोगी पडते, त्यामुळे थोडी डिटेल अनालिसिस आहे. बघा, आता ग्रामपंचायत सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो. ग्रामपंचायतीच्या बैठका बोलवतो व अध्यक्षस्थान भूषवितो. ग्रामपंचायतीच्या ठरावाची व निर्णयाची अंमलबजावणी करतो. कोण? ग्रामपंचायत सरपंच. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांना कर्तव्यात गैर लज्जास्पद वर्तन, कर्तव्याकडे दुर्लक्ष या कारणावरून पदावरून काढण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना आहे. लक्षात ठेवा, विभागीय आयुक्तांना आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांना नाही, पण विभागीय आयुक्तांना अधिकार आहे त्यांना काढण्याचा. त्यांच्या वर्तनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी चौकशी करून 1 महिन्यात त्यांचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवतात. तर मुख्य कार्यकारी अधिकारी काय करतात, तर विभागीय आयुक्त आहेत, डिव्हिजनल कमिशनर आहेत, त्यांना रिपोर्ट सादर करतात 1 महिन्याच्या आत, आणि त्यावर विभागीय आयुक्त त्यांना काढून टाकू शकतात. त्यावेळी संबंधितांना आपली बाजू मांडण्याची सोय आहे. लक्षात ठेवा, बाजू मांडण्याची संधी दिली जाते. चौकशी केल्याशिवाय त्यांना पदावरून काढले जात नाही. तर हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन बघितला आहे. आता पुढील क्वेश्चन बघा. आता राज्यपालाचे कार्य व अधिकार यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? प्रश्न व्यवस्थित पूर्ण वाचत जा. सिली मिस्टेक टाळायचे असेल तर बघा. आता एक ऑप्शन, राज्यपाल राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो. 2 ऑप्शन, राज्यपाल राज्यातील विद्यापीठाचा कुलपती असतो. 3 ऑप्शन, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याप्रमाणे राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला पदच्युत करू शकतो. 4 ऑप्शन, राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. तर आपल्याला चुकीचे ओळखायचं आहे आणि चुकीचे विधान आहे. तर चुकीचे विधान आहे, लक्षात ठेवा, राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा अधिकार नाही. लक्षात ठेवा, तो प्रेसिडेंट राष्ट्रपतीच करत असतो. तर आपल्याला योग्य विधाने कुठले आहेत ते लक्षात ठेवा. राज्यपाल राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो, तर आहे, बरोबर आहे. डी ज्युरे एक्झिक्युटिव्ह असतो, नामधारी प्रमुख असतो तो राज्याचा. राज्यपाल राज्यातील विद्यापीठाचा कुलपती असतो, तर असतो, बरोबर आहे. चान्सलर असतो, बरोबर आहे. मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याप्रमाणे राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला पदच्युत करू शकतो, हेही बरोबर आहे. चुकीचे विधान आहे, राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. तर चुकीचं आहे, ते राष्ट्रपतीचा अधिकार आहे. राष्ट्रपती हायकोर्टचे जज आणि सुप्रीम कोर्टचे जज यांना अपॉइंट करतात. तर बघा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक ही राष्ट्रपती करतात, लक्षात ठेवा. ही नेमणूक करताना राष्ट्रपती कॉलेजियमचा सल्ला घेतात. कॉलेजियम म्हणजे काय? सिनियर सुप्रीम कोर्टचे जज आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि सिनियर सुप्रीम कोर्ट जज यांचं एक कॉलेजियम असतं. त्यांचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो, लक्षात ठेवा. राज्यपाल कोणाला अपॉइंट करतो? चेअरमन अँड मेंबर ऑफ SPSC किंवा आपण MPSC, लक्षात ठेवूया. तर राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि मेंबर अपॉइंट करतो कोण? राज्यपाल करतो. पण लक्षात ठेवा, त्यांना फक्त प्रेसिडेंटच काढून टाकू शकतो. त्यांच्या पदावरून प्रेसिडेंट काढू शकतो, गव्हर्नर काढून टाकू शकत नाही, जरी तो अपॉइंट करत असला तरी. हे महत्वाचे आहे, लक्षात ठेवा. तर बघा, काही महत्वाचे आर्टिकल पाहूया, कारण गव्हर्नर सारखं हॉट टॉपिक आहे, सारखं न्यूजमध्ये असतं. वेस्ट बंगालचे गव्हर्नर करू, पंजाबचे गव्हर्नर, केरळचे गव्हर्नर कॉन्ट्रोवर्शियल मॅटरमध्ये आहे. आणि आता सुप्रीम कोर्टच्या जजने म्हटलंय की गव्हर्नरनं राज्यघटनेची, संविधानाची जी गरिमा आहे ती जपाय पाहिजे, त्या पदाची गरिमा जपाय पाहिजे, पण तशी जपले जात नाही. आणि गव्हर्नर बऱ्यापैकी म्हणजे चुकीचं, घटनेच्या विरोधी काम करत असतात. आपल्याही महाराष्ट्रामध्ये भगतसिंग कोश्यारी यांचे काम सुप्रीम कोर्टनेही नावाजले होते. म्हणजे ते चुकीचे का बरोबर सुप्रीम कोर्टने म्हटलेले आहे ते तुम्ही बघू शकता. बघा आता आर्टिकल 163, राज्यपालास सहाय्य व सल्ला देण्याकरता मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ असेल. आर्टिकल 164, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जातो आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातात आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते मंत्री अधिकार पदावर धारण करतात. तर लक्षात ठेवा, मुख्यमंत्री कोण? राज्यपाल नियुक्त करतात आणि दुसरे मंत्री आहेत ते मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार राज्यपाल नियुक्त करतात.
गव्हर्नर बघा, विधानमंडळ सभा बोलवणे, डिझॉल्व्ह करणे हा गव्हर्नरचा अधिकार आहे. तर गव्हर्नर सारखा कॉम्प्लेक्स इश्यू आहे. ते घटनेमध्ये पद असाय पाहिजे, नसाय पाहिजे. आणि आता जे काही रिजेक्टेड पॉलिटिशियन आहेत, जे लोक लोकसभेत निवडून येत नाहीत, राज्यसभेतही त्यांची काही वर्णी लागत नाही, आणि जे एखाद्या आयडिओलॉजी किंवा एखाद्या पार्टीचे जुने सदस्य आहेत, त्यांना मग गव्हर्नर म्हणून केले जाते, गव्हर्नर म्हणून बसवलं जाते. हे आता काही 10 वर्षात तर घडत आहे, अगोदरही घडत होतं. ते बघा, आता इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये पार्ट 6 आहे, आर्टिकल 153 ते 167 हे स्टेट एक्झिक्युटिव्ह राज्य कार्यकारी भाग आहे. त्यामध्ये राज्य कार्यकारी भागामध्ये काय येते बघा, गव्हर्नर, चीफ मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. जे आपण गेल्या पेपरमध्ये डिटेल ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट आणि ॲटर्नी जनरल ऑफ स्टेट डिटेल पाहिलेलं आहे, ते पाहू शकता तुम्ही. तर बघा, महाराष्ट्रातील काही गव्हर्नर बद्दल बघूया. श्री प्रकाश हे पहिले गव्हर्नर आहेत 1956 ते 62 दरम्यान. महाराष्ट्राचे आपण हे डिटेल पाहतात बघा. विजयलक्ष्मी पंडित 1962 ते 64 या प्रथम महाराष्ट्राच्या महिला गव्हर्नर आहेत. आपल्याला माहित आहे सरोजिनी नायडू या पहिल्या महिला गव्हर्नर आहेत ऑल इंडियामध्ये, आणि ते युपीच्या गव्हर्नर होत्या. तसेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला गव्हर्नर हा विजयलक्ष्मी पंडित होत्या. लक्षात ठेवा, विजयलक्ष्मी पंडित परत युनायटेड नेशन मध्येही गेल्या होत्या, आपण डिटेल पाहिलेले आहेत. तसेच पी.सी. अलेक्झांडर 1993 ते 2002 हे सार्वत्रिक काळ राहिलेले गव्हर्नर आहेत, पी.सी. अलेक्झांडर. आता करंट 24वे गव्हर्नर आहेत सी.पी. राधाकृष्ण. लक्षात ठेवा, सी.पी. राधाकृष्ण 24वे करंट गव्हर्नर आहेत. जुलै 2024 ला त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. आता बघा, गेल्या 5 वर्षात 3 गव्हर्नर किंवा राज्यपाल झाले आहेत, भगतसिंग कोश्यारी, रमेश बैस आणि सी.पी. राधाकृष्ण, जे आता 24वे गव्हर्नर आहेत. त्यांच्याबद्दल काही डिटेल बघूया. सी.पी. राधाकृष्ण यांचा जन्म तिरुपूर या तमिळनाडूमधील जिल्ह्यात झालेला आहे. अगोदर ते झारखंडचे राज्यपाल होते, काही काळ तेलंगणा आणि पुदुच्चेरी तेलंगणाचे राज्यपाल होते, पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल होते. पण आता झारखंडच्या राज्यपालावरून त्याला महाराष्ट्राचे राज्यपाल करण्यात आले. 2016 ते कॉयर बोर्ड कोची याचे अध्यक्ष होते. 2004 संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवान दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. त्यांना टेबल टेनिसपटू आहेत, कॉलेज चॅम्पियन आहेत, उत्तम क्रीडापटू आहेत, लांब पल्ल्याचे धावपटू आहेत, क्रिकेट, व्हॉलीबॉल आवड हे आहे, लक्षात ठेवा. तसेच आपण क्वेश्चन मध्ये बघितलं होतं की राज्यपाल हा राज्यातील विद्यापीठाचा कुलपती असतो, तर हे बरोबर आहे. तसेच लक्षात ठेवा, विश्व भारती युनिव्हर्सिटी याचे कुलपती हे प्राईम मिनिस्टर असतात. लक्षात ठेवा, विश्व भारती युनिव्हर्सिटी याचे कुलपती हे प्राईम मिनिस्टर असतात किंवा व्हाईस चान्सलर हे प्राईम मिनिस्टर असतात, आणि तिथे व्हिजिटर हे प्रेसिडेंट असतो. प्रेसिडेंट व्हिजिटर असतो, कुलपती हे प्राईम मिनिस्टर असतात. विश्व भारती युनिव्हर्सिटी वेस्ट बंगाल, जे रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन करण्यात आले. तर अशा प्रकारे आपण असिस्टंट प्री 2014 पॉलिटी याचा पार्ट 1 झालेला आहे, आपण डिटेल पाहिलेला आहे. पार्ट 2 लगेच येईल. थँक्स फॉर कॉपरेशन.